पुढची बातमी आपण बघूया। सदा सरवणकर आणि त्यांची मुलगी प्रिया सरवणकर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे। विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र हे पडताळणी समितीकडून अवैध ठरवण्यात आलेलं आहे। पालिका प्रशासनाकडून या संदर्भात कारवाई केली जाणार आहे आणि सरवणकर यांच्याकडून आयुक्तांकडे मागणी करण्यात आलेली आहे। प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि यावेळेला राऊत यांनी सरवणकर यांचा पराभव केला। त्यामुळे प्रिया सरवणकर यांनी जात पडताळणी समितीकडे खोटा जातीचा दाखला सादर केल्याचं म्हटलं होतं। तर लवकरात लवकर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सरवणकरांनी पालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे। सदा सरवणकर प्रिया सरवणकरांनी आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते। विशाखा राऊत जात प्रमाणपत्र प्रकरणी ही भेट झाल्याची माहिती समोर येते। विशाखा राऊत जात प्रमाणपत्र प्रकरणी या भेटीची सध्या चर्चा होते। पालिकेने लवकर कारवाई करण्याची मागणी सरवणकरांनी केलेली आहे। सदा सरवणकर आणि त्यांची मुलगी प्रिया सरवणकर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती आहे। विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून अवैध ठरवण्यात आलेलं आहे आणि पालिका प्रशासनाकडून जी कारवाई केली जाते ती लवकर करण्याची सरवणकर यांच्याकडून मागणी केली जाते। मराठी सक्ती विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांची हायकोर्टात धाव बघायला मिळते आणि लवकरच सुनावणी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आपण बघतोय मागचे काही दिवस अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून वाद हा होताना आपल्याला बघायला मिळतोय। मराठी सक्ती विरोधात या संदर्भात हायकोर्टात आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांची हायकोर्टात धाव बघायला मिळते आणि लवकरच सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती। जुजबी मराठी यावं अशी सरकारची अपेक्षा आहे, मात्र या गोष्टीला रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून विरोध केला जातो आणि या संदर्भातच मराठी सक्ती विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। संकेत वरक माझे सहकारी आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। संकेत, अखेर मराठी सक्ती विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली, काय अधिकचा तपशील आहे? संकेत, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? तर संकेत यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, मात्र मोठी अपडेट आपण बघतोय। मराठी सक्ती विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांची हायकोर्टात धाव बघायला मिळते आणि या संदर्भात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। पुढची मोठी बातमी आपण बघूया। भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित यांचा सरकारला घरचा आहेर बघायला मिळतो। उत्सव काळामध्ये मुंबईमध्ये झगमगाट दिसला पाहिजे, आकाश पुरोहित म्हणतात। नवीन रस्ते, दुभाजक आणि फुटपाथ यांना देखील रंगरंगोटी करण्याची मागणी करण्यात आली आहे। जेव्हा केंद्रातील मोठे मंत्री येतात, राष्ट्रपती येतात, त्यावेळेला 2 दिवसांसाठी करोडो रुपये खर्च केले जातात। त्यामुळे उत्सव काळामध्ये मुंबईकरांसाठी देखील खर्च करा, नाहीतर मुंबईकर आम्हाला प्रश्न विचारतील असं पुरोहित म्हणतात। जर असं केलं नाही तर आकाश पुरोहित यांचा आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा आहे। मी आतापर्यंत दे 4 महिने असतात, 4 महिने जितके फेस्टिवल आहे त्या कंत्राटदार ज्यांनी रोडवर काम केलेले, ज्यांनी BSTमध्ये लाईटिंगचे काम केलेले, ज्यांनी फुटपाथचे काम केले, ज्यांनी एक बाथरूम शौचालयाचे काम केले, जिथे लहान मुलांच्या सोय असतील, ते सर्व आम्हाला ब्युटिफाय करून पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे आणि यावरून नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे। ढोंगी हितचिंतकांनी काळजी करू नये, काल, आज आणि उद्या देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार अशा आशयाचे बॅनर शहरात बघायला मिळतात। पक्ष योग्य वेळेला योग्य निर्णय घेईल, तुर्तास काळजी नसावी असा उल्लेख या बॅनरवरती बघायला मिळतोय। भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश खोमणे यांनी हे बॅनर्स लावलेत।